नमस्कार, आज बनवणार आहे चमचमीत चना मसाला. तर चना मसाल्यासाठी रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूया. तर मी हा चणा रात्रभर भिजत ठेवला होता आणि आता कुकरमधून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतला आहे. आणि त्यानंतर मी चना मसाल्यासाठी लागणारे साहित्य काढून घेतले आहे. 1 टमाटर, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं खोबरं आणि आलं, खोबरं आणि टमाटर हे मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे, कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जे कापून घेतलं होतं ते खोबरं टाकून चांगलं थोडंसं असं परतून घेणार आहे. आणि ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आणि इथं 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार. कांदा आणि ठेचून घेतलेला कांदा आणि लसूण चांगला परतून द्यायचा आहे. कांदा आणि लसूण चांगला परततोय तोपर्यंत आपण आता मिक्सरमधून जे वाटण तयार करायचं आहे ते करून घेऊया. खोबरं, आलं आणि 1 टमाटर याची पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी टाकायचं नाही. तर तोपर्यंत इकडं कांदा पण परतत आहे आणि कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार केली आहे ती टाकणार आहोत. कांदा असा तांबूस रंग होईपर्यंत परतायचा आहे. आणि त्यानंतर जे वाटण तयार केलं होतं ते पण मी यामध्ये मिक्स केलं आहे. ते पण 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी पण ॲड करणार आहे. मिक्सरचं भांडं आहे ते धुवून घेतलेलं आहे थोडंसं आणि चांगलं एकदम तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे.